महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे आता फक्त 2 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे। जर त्यांनी ई-केवायसीचे काम पूर्ण केले नाही तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत होते ते बंद होणार आहेत। अशामध्ये आज सरकारकडून लाडक्या बहिणींना अलर्ट देण्यात आला। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 ही शेवटची आणि अंतिम तारीख आहे असे सरकारकडून सांगण्यात आलं आहे। राज्यातील फडणवीस सरकारने 1.5 वर्षांपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। पण या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया करणं अनिवार्य केलं। ई-केवायसी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिल पर्यंतची मुदतवाढ दिली। म्हणजे ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 30 एप्रिल पर्यंतची मुदतवाढ केली। राज्यातील 26 लाख महिलांनी अजूनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यामुळे या लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणं बंद होणार आहे। त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया पुढच्या 2 दिवसात पूर्ण करायची आहे। महत्त्वाचे म्हणजे सरकारने आतापर्यंत लाडकींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 वेळा मुदतवाढ दिली आहे। असे असतानाही 26 लाख लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही। त्यामुळे त्यांना 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। लाडक्या बहिणी सध्या मार्चचे 1500 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत। एप्रिल महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत। पण आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित मिळणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे। पण हे पैसे कधी मिळणार याची अधिकृत तारीख अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।